वळूया पुढील बातमीकडे। बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत राडा झाला। शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली। मुंबईमध्ये एसटी बँकेच्या बैठकीत हा तुफान राडा झालाय। सदावर्ते आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली। मुंबईमध्ये एसटी बँकेच्या बैठकीमध्ये हा तुफान राडा झालेला आहे। मोठी बातमी समोर येते आहे। बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत तुफान राडा झालाय। सदावर्ते आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये ही हाणामारी झाली। मुंबईमध्ये एसटी बँकेची बैठक होती आणि या बैठकीत हा तुफान राडा झालाय। हे दृश्य आपण पाहतोय। या बैठकीत हाणामारी सुद्धा झाली आहे। सदावर्ते आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये ही हाणामारी झाली आहे। मुंबईमध्ये एसटी बँकेच्या बैठकीचं आयोजन केलं होतं। विविध प्रश्नांवर आणि समस्यांवर बोलण्यासाठी ही बैठक होती। मात्र या बैठकीत सदावर्ते आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली। तुफान राडा झाला। या हाणामारीचा व्हिडिओ समोर आलाय। नागपाडा पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार सुद्धा दाखल केलेली आहे। आता पोलीस या प्रकरणी पुढील तपास करतील। सदावर्ते आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये ही हाणामारी झालेली आहे। हाणामारीचा व्हिडिओ समोर आलाय। मुंबईमध्ये एसटी बँकेच्या बैठकीचं आयोजन केलं होतं आणि या बैठकीत एखाद्या मुद्द्यावरून बोलत असताना ही हाणामारी झालेली आहे। दृश्य आपण पाहतोय। दोन्ही गटामध्ये तुफान हाणामारी झाली आहे। अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडलेले आहेत। शुभम, एसटी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत राडा झालेला आहे। नेमकं राड्याचं कारण काय? जगदीश, आपण बघू शकतो एसटी बँकेची आज बैठक या ठिकाणी बोलवण्यात आली होती आणि या बैठकीमध्ये तुफान हाणामारी झालेली आहे। खरं बघायला गेलं तर कुठेतरी पैसे देऊन आणि पैशाचा आमिष देऊन लोक बोलवण्यात आले होते, महिला बोलवण्यात आल्या होत्या आणि त्यांच्याकडनं ही हाणामारी जाणीवपूर्वक करण्यात आली आहे, हेतुपूर्वक करण्यात आली आहे, असा देखील आता आरोप जो आहे तो होताना दिसून येत आहे। एसटी कोऑपरेटिव्ह बँकेच्या मीटिंगमध्ये ही सर्व हाणामारी झाली आहे। तुफान राडा झालेला आहे। आता सध्या सर्व संचालक मंडळ दोन्ही गटाचे जे आहेत ते नागपाडा पोलीस स्टेशन मध्ये आहेत आणि जे जखमी आहेत ते सध्या नायर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। त्यांच्यावर आता प्राथमिक उपचार जो आहे तो त्या ठिकाणी सुरू असल्याचं दिसून येत आहे। अर्थातच बघायला गेलं तर एसटी कोऑपरेटिव्ह बँके ही एसटी कर्मचाऱ्यांची संघटना आहे आणि त्यांच्या घामाच्या पैशांवर ही चालणारी एशिया खंडातील सगळ्यात मोठी ही अशी बँक आहे आणि तशा पद्धतीची ज्याची ओळख आहे। पण सध्या बँक ही नेहमीच काहीतरी बँकेबद्दल नेहमीच काहीतरी तक्रारी येत असतात। भ्रष्टाचार झाल्याचा आरोप जो आहे तो याच्यावरनं होत होता आणि महिलांसोबत अश्लील कृत्य ही करण्यात येत आहे, अशा पद्धतीचे आरोप जे आहेत ते अडसूळ आणि सदावर्ते यांच्या पॅनलमध्ये सातत्याने सुरू होते आणि अशामध्येच बैठकीमध्ये राग अनावर झाल्यामुळे एकमेकांवर आधी कपबशा फेकण्यात आल्या, नंतर पाण्याच्या बाटल्या फेकण्यात आला आणि पाण्याच्या बाटल्या फेकल्यानंतर मग ही हाणामारी जी आहे, तुफान राडा जो आहे तो सध्या एसटी बँकेच्या मीटिंगमध्ये एसटी बँकेच्या इमारतीमध्ये झालेला सध्या दिसून येत आहे। सध्या पोलीस स्टेशनमध्ये सगळे गेलेले आहेत आणि जे जखमी आहेत ते नायर रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आलेलं आहे। धन्यवाद शुभम दिलेल्या माहितीबद्दल। तर मुंबईमध्ये एसटी बँकेची बैठक होती आणि या बैठकीत तुफान राडा झालाय। सदावर्ते आणि शिवसेना यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हा राडा झाला। नागपाडा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार आता दोन्ही गटाकडून दाखल करण्यात आली आहे। तर मुंबईमध्ये एसटी बँकेची बैठकीचं आयोजन केलं होतं आणि या बैठकीत तुफान राडा झालाय, हाणामारी झाली आहे। एकमेकांवर कपबशा बाटल्या फेकून ही हाणामारी झाली आहे। काय माहिती पण मुंबईमध्ये एसटी बँकेची बैठक होती। विविध प्रश्नांसंदर्भात चर्चा करण्यासाठी या बैठकीचं आयोजन केलं गेलं होतं। मात्र या बैठकीत राडा झालेला आहे। दोन गटात हाणामारी झाली।
यामध्ये 4 ते 5 जण जखमी झाल्याची माहिती समोर येते। जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। एकमेकांच्या अंगावर बाटल्या फेकल्या, त्यानंतर हाणामारी सुद्धा झाली आहे। 2 गटात ही हाणामारी झाली आहे। सदावर्ते आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा या बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत झालाय। यानंतर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। तर या संदर्भात दोन्ही गटाकडून नागपाडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार सुद्धा दाखल करण्यात आलेली आहे। गुन्हा दाखल केलेला आहे। आता पोलीस या प्रकरणी पुढील तपास करतायत। मात्र ही दृश्य आपण पाहतोय, एसटी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा तुफान राडा झाला। एकमेकांवर बाटल्या फेकल्या, त्यानंतर हाणामारी सुद्धा झालेली आहे। यामध्ये 4 ते 5 जण गंभीर जखमी झालेले आहेत। जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या बैठकीमध्ये सदावर्ते आणि शिवसेनेचे कार्यकर्ते होते। हे कार्यकर्ते हे 2 गट आमने सामने आले। यामध्ये महिलांचा सुद्धा समावेश होता। हाणामारीमध्ये महिला सुद्धा सहभागी झाल्या होत्या। संचालक मंडळाची बैठक आहे। यामध्ये कुणीही रेकॉर्डिंग करून बाहेर याचा आउटपुट जाता कामा नये। या ठिकाणी अशा प्रकारचं संचालक मंडळाची बैठक आहे। यामध्ये कुणीही रेकॉर्डिंग करून बाहेर याचा आउटपुट जाता कामा नये। या ठिकाणी अशा प्रकारचं तर ही बैठक सुरू होती आणि या बैठकीमध्ये एका कार्यकर्त्यानं संचालक मंडळाची बैठक आहे, कुणीही रेकॉर्डिंग करू नये असा मुद्दा मांडला आणि त्यानंतर ही हाणामारी झालेली आहे। राडा झालाय। 2 गटात तुफान राडा झालाय। सदावर्ते यांचे कार्यकर्ते आणि शिवसेनेचे कार्यकर्ते एकमेकांमध्ये भिडले। यामध्ये 4 ते 5 जण जखमी झालेले आहेत। जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। तर दोन्ही गटाकडून नागपाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे, तक्रार दाखल केलेली आहे। पोलीस या प्रकरणी आता तपास करतायत। एसटी बँकेच्या संचालक मंडळाची ही बैठक मुंबईमध्ये आयोजित केली होती आणि या बैठकीत हा तुफान राडा झालाय। संचालक मंडळाची बैठक आहे, त्यामुळे या बैठकीचं चित्रीकरण कुणीही करू नये असा मुद्दा मांडला गेला आणि यानंतर हा वाद झाला आणि या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं। तुफान राडा झाला, हाणामारी झाली। या हाणामारीमध्ये 4 ते 5 जण जखमी झालेले आहेत। या हाणामारीत महिला सुद्धा होत्या, महिलांनी सुद्धा सहभाग घेतला होता आणि या हाणामारीमध्ये जे जखमी झालेले आहेत त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। तर ही संचालक मंडळाच्या बैठकीतील आपण दृश्य पाहतोय। 2 गटात तुफान राडा झालाय। रेकॉर्डिंग करून बाहेर याचा आउटपुट जाता कामा नये। या ठिकाणी अशा प्रकारचं संचालक मंडळाची बैठक आहे। यामध्ये कुणीही रेकॉर्डिंग करून बाहेर याचा आउटपुट जाता कामा नये। या ठिकाणी अशा प्रकारचं तरी दृश्य आपण पाहतोय, 2 गटामध्ये राडा झाला, हाणामारी झाली। एकमेकांच्या अंगावर बॉटल्स तसंच कप सुद्धा फेकलेले आहेत। सदावर्तेंचे कार्यकर्ते आणि शिवसेनेचे कार्यकर्ते हे एकमेकांमध्ये भिडले। मुंबईमध्ये एसटी बँकेच्या संचालक मंडळाची बैठक सुरू होती आणि या बैठकीचं चित्रीकरण कुणीही करू नये असा मुद्दा एका गटाकडून मांडला गेला। त्याला दुसऱ्या गटाकडून विरोध झाला आणि त्यानंतर हा मोठा राडा झालाय। संचालक मंडळाची बैठक आहे, त्यामुळे या बैठकीचं चित्रीकरण कुणीही करू नये आणि हे चित्रीकरण बाहेर कुणालाही देऊ नये असं एका गटाकडून सांगितलं गेलं। त्यानंतर हा मोठा राडा झालेला आहे। 2 गटात तुफान राडा झाला, हाणामारी झाली। यामध्ये 4 ते 5 जण जखमी झालेले आहेत। जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। आधी एकमेकांवर बॉटल्स फेकल्या गेल्या, त्यानंतर चहा पिण्याची कप बशी ही सुद्धा एकमेकांवर फेकली गेली। त्यानंतर हाणामारी सुद्धा झाली। या हाणामारीत 4 ते 5 जण जखमी झाले। सदावर्ते यांचे कार्यकर्ते आणि शिवसेनेचे कार्यकर्ते यांच्यामध्ये ही हाणामारी झाली। 4 ते 5 जण जखमी आहेत, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। तर दोन्ही गटाकडून एकमेकांविरोधात नागपाडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलेली आहे। आता पोलीस या प्रकरणी तपास करतील। मुंबईमध्ये एसटी बँकेच्या संचालक मंडळाची ही बैठक सुरू होती आणि या बैठकीत हा तुफान राडा झालाय। विविध प्रश्न समस्या मांडण्यासाठी खरं तर या अशा बैठकांचं आयोजन केलं जातं। या समस्यांवर प्रश्नांवर उत्तरं मिळावीत यासाठी ही बैठक असते। मात्र या बैठकीत तुफान राडा झालाय, हाणामारी झाली आहे।